नमस्कार, मी पराग गोरे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण पर्यावरण क्षेत्रात जोमाने काम करणाऱ्या आणि आपल्या कामातून पर्यावरणाचं रक्षण करण्यात यशस्वी ठरत असलेल्या यशस्वी उद्योजकांशी संवाद साधत आहोत. तसंच पर्यावरणाचा समतोल राखत आपल्या कामातून समाजाला फायदा मिळवून देण्यासाठी तत्पर असलेले उद्योजक यांना देखील आपण या कार्यक्रमातून भेटत आहोत. त्यांच्याशी हा संवाद साधताना त्यांचं काम हे त्यांची पॅशन कशी आहे हे देखील जाणून घेतोय. आजच्या या भागात आपण इको सोल्युशन्सच्या अंशुल गुजराती मॅमना भेटणार आहोत. त्यांची जेव्हा मी वेबसाईट बघितली किंवा त्यांच्या वेबसाईटमधून जे नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला तो मी आता त्यांच्याकडनं समजून घेणार आहे. भरपूर अवॉर्ड्स त्यांनी म्हणजे अचीव्ह केलेले आहेत आणि खूप डायनॅमिक लेडी म्हणून मी त्यांचं वर्णन करीन. अंशुल मॅम, मी तुमचं आमच्या या पर्यावरण दिनाच्या बिझनेस मंत्राचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये मनापासून स्वागत करतो. थँक्यू सो मच. मला इनफॅक्ट आज खूप आवडतंय का हा आपण एक छोटासा संवाद घालतोय पर्यावरण दिनानिमित्त. आणि टू स्टार्ट विथ सगळ्यांना आय वुड लाईक टू विश हिअर अ व्हेरी हॅपी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. हे पॅन्डेमिकने आपल्याला एन्व्हायरमेंटचं महत्व डेफिनेटली शिकवलेलं आहे. आम्ही तलतल करून एवढं वर्ष जे लोकांना सांगायचा प्रयत्न केला हे एक इनविजिबल व्हायरसनी लगेच सांगून दिलंय. अगदी अगदी. आणि डेफिनेटली थँक्यू पराग सर, मला इथे इन्व्हाइट करण्याबद्दल. टोटली माय प्लेजर. नक्की. आता मॅम, तुमच्याशी गप्पा मारताना इको सोल्युशन्स या व्यवसायाबद्दल मला खूप जाणून घेण्यासाठी मी आणि आमचे प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहोत. तर इको सोल्युशन या तुमच्या व्यवसायाचं नेमकं स्वरूप काय आहे, काय सांगाल? सो इनफॅक्ट ही स्टोरी थोडीशी इंटरेस्टिंग आहे. येस. सो टू स्टार्ट विथ, मी एक आर्किटेक्ट आहे आणि काहीही गोष्ट थोडीशी इंटरेस्टिंग करायची ही स्वभावातच आहे. आणि दॅट इज वाय आय थिंक आय एम एन आर्किटेक्ट. सो लग्न झालं, मुलं झाली आणि त्याच्यानंतर लेडीजच्या पुढे एक प्रश्नचिन्ह असतो, रादर चॉईस असतं की मुलांकडे लक्ष द्या किंवा बिझनेस सांभाळा किंवा जे तुमचं करिअर आहे ते परस्यू करा. मी इथे खूपच लकी ठरले कारण माझ्या पुढेही एक असा निर्णय घेण्याचा वेळ आला होता. आणि आय एम रिअली सॉरी, माय मराठी इज नॉट व्हेरी गुड. जे ऐकत असतील ते कदाच म्हणजे हसत पण असतील आणि माझी फॅमिली हसतच आहे माझ्या मराठीवर. खूप वर्ष झाले आणि मला आता सवय झालेली आहे त्याची. नाही, पण तुम्ही आमच्याशी हा मराठीतून संवाद साधतायत हे आमच्यासाठी खूप विशेष आहे. आमचे सगळे मराठी ऑडियन्स आहेत त्यांच्याशी तुम्ही हे करतायत त्यामुळे त्यांना त्याचं कौतुकच वाटणार आहे. नक्की तुम्ही बोलू शकता. थँक्यू सर, थँक्यू. पण प्लीज अलाउ मी टू चेंज लँग्वेज जसं पॉसिबल असेल. येस. सो मी पुण्यात आले 2003 ला. तेव्हा एन्व्हायरमेंट वगैरे हे असं काही नव्हतं, पण मनात एक डेफिनेटली एक जिद्द होती की जेव्हा आर्किटेक्चर आपण जे कॉलेजमधनं केलंय, लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे. आणि ही जिद्द जरा जास्तच प्रबळ होती म्हणून कधी घरी बसावं असं वाटलंच नाही. मी जेव्हा पुण्याला आले, आय स्टार्टेड विथ टीचिंग इन कॉलेज. कारण त्याच्या आधी जेव्हा मी शिकत होते, सर तुम्हाला सांगायला मला आवडेल हे की मी शिकतानाही पार्ट टाइम जॉब केलेला आहे. आणि फक्त शिक्षण असं झालेलं नाहीये, बट जॉब तेव्हापासून सुरू झाला. आणि जेव्हा 5th इयर मध्ये मी पास आउट झाले, आय वॉज प्रोबॅबली केपेबल ऑफ डिझायनिंग अ बंगलो. आणि मी पास आउट झाल्या मी खूप सारे बंगलोज डिझाईनही केले, एक्झिक्यूटही केले. आणि लग्न झाल्यानंतर देर वॉज अगेन अ फुल स्टॉप, अ सडन फुल स्टॉप. आणि त्याच्यानंतर काय करायचं म्हणून आय स्टार्टेड टीचिंग इन अ कॉलेज. टीचिंग सोबत साईट वर्क आणि प्रोजेक्ट वर्क कधीही सुटलेलं नाहीये. सो थेअरी आणि प्रॅक्टिकलचं बॅलन्स, आय थिंक आय हॅव ट्राईड दॅट फॉर द एंटायर लाईफ टिल नाव. प्रॅक्टिकल प्रोजेक्टवर काम करायला जी मजा मला येत होती ती कुठेतरी अशी हरवलीसारखी वाटली मला. पण हिअर माय हजबंड सपोर्टेड मी व्हेरी स्ट्रॉंगली. आणि त्यांनी मला एकच सांगितलं की आय डोंट वॉन्ट यू टू बी अनदर एक्झाम्पल ऑफ अ मदर ब्लेमिंग देअर चिल्ड्रेन फॉर नॉट परस्युइंग हर करिअर. अँड आय थिंक दॅट वॉज अ बिग ब्लो टू मी.
मी घरूनच काम सुरू केलं आणि जेव्हा असं वाटलं की नाही आपलंही एक छान ऑफिस असावं, एक कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये ग्रॅनाइट फ्लोरिंग वर जाताना असं स्मार्ट वाटायला पाहिजे. आय थिंक दॅट वॉज अ कॉम्प्रोमाइज आय मेड की नाही ऑफिस पाहिजे. ते घरी असेल की कुठेही असेल काम व्हायला पाहिजे. अँड माझ्या घरच्या एक बेडरूम मध्येच मी काम सुरू केलं. टचवूड असं झालं की द मिनिट आय स्टार्टेड माय वर्क इन आर्किटेक्चर इंटिरियर्स इन पुणे, इट वॉज अगेन फ्लरिशिंग. पण थोडस जिद्द होती, कॉलेजशी असोसिएटेड होते. एक संधी अशी मिळाली की एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर मध्ये तुम्ही मास्टर्स करणार का? तर थोडासा डायलेमा होता, पण मी म्हंटल शिक्षण तर करायचंच आहे पुढे. सो आय टुक दॅट अपॉर्च्युनिटी. आय एम रिअली ग्रेटफुल टू डॉक्टर भानुबेन नानावती कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. ही संधी मिळाली. फर्स्ट बॅच मध्ये जेव्हा आम्ही मास्टर्सला ऍडमिशन घेतली तेव्हा एक नवीनच चॅप्टर आर्किटेक्चरचा समोर आला. आणि वाईल डुईंग दिस कोर्स असं रिअलाइज झालं की हे सगळं तर आपण शिकलेलो आहोत, पण इम्प्लिमेंटेशन खरंच करतोय का? So looking at that aspect while doing my masters also, मी एक डेव्हलपर आहेत पुण्यातच. त्यांना असं झालं की आम्ही कनेक्ट मध्ये आलो. त्यांनी मला विचारलं की वुड यू गिव्ह इट अ ट्राय डुईंग अ ग्रीन सर्टिफिकेशन फॉर वन ऑफ आवर प्रोजेक्ट्स. तर मी म्हटलं की सर ट्राय करायला काहीच हरकत नाहीये, पण आय एम अ पर्सन वुड गिव्ह माय बेस्ट. आय वुड एक्सपेक्ट यू टू गिव्ह युअर बेस्ट. तरच ते काम व्यवस्थित होईल. आणि अनदर पर्सन टू थँक हिअर इज मिस्टर न्याती. त्यांनी मला ही संधी दिली. त्यांच्या न्याती ग्रुप मधनं कर्नल सिरसीकर म्हणून होते, हु वॉज देअर. आणि आम्ही पहिलं इको हाऊसिंग प्रोजेक्ट पुण्यातलं न्याती एन्व्हिरॉन म्हणून हे 5 स्टार रेटेड करून घेतलं. सो आय थिंक दॅट मोमेंट was the moment I realized that I am successful today. Probably आज मी 15 प्रोजेक्ट सर्टिफाय करणार, 20 प्रोजेक्ट सर्टिफाय करणार, पण द काइंड ऑफ enthusiasm and excitement I received after certifying that project was amazing and wonderful. It is incomparable. ग्रेट. सो असा हा जर्नी सुरू झाला. आणि टिल डेट वी हॅव रीच्ड अराउंड 310 प्लस प्रोजेक्ट्स. वाव, खूपच छान. गोइंग गुड. तुम्ही तुमची पॅशन पुढे ती नेली आणि तुमच्या मिस्टरांनी पण त्याच्यामध्ये तुम्हाला साथ दिली. हे खूपच अमेझिंग आहे आणि त्याच्या जोरावरती तुम्ही आज इथपर्यंत आलेला आहात. मला मॅडम असं विचारायचं आहे, ग्रीन आर्किटेक्ट हा थोडासा विषय आमच्या ऑडियन्ससाठी किंवा थोडासा माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. तर नेमकं ग्रीन आर्किटेक्ट म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? येस. सो आर्किटेक्चर जो आहे तो ग्रीनच असतो. आणि इट इज नॉट डेफिनेट फील्ड की ग्रीन आर्किटेक्ट इज डिफरंट फ्रॉम एनी अदर आर्किटेक्ट. फक्त एवढं आहे की वेन द टॅग ऑफ ग्रीन गेट्स अटॅच टू यू, तुम्हाला एक बिल्डिंग बद्दलची सेन्सिटिव्हिटी आणि कॉन्शियसनेस खूप वाढून बघायला लागते. यू हॅव टू एनहॅन्स इट अँड लुक ॲट द प्रोजेक्ट. दॅट इज व्हॉट आय मीन. की फक्त डिझाईन, फंक्शनॅलिटी, वॉल्स, ब्रिक्स बघून चालत नाही, तर त्याच्यासोबत सगळे सर्व्हिसेस, त्याचं व्हेंटिलेशन, डे लाईट, वॉटर सप्लाय, त्याचं एन्व्हायरमेंटवर होणारा इम्पॅक्ट आणि एन्व्हायरमेंटचा होणारा इम्पॅक्ट बिल्डिंगवर, हे दोन्ही गोष्टी बघायला लागतात. आणि फक्त बघणं असं नाही, दे आर ऑल मेजर्ड क्वांटिटीज. सो आपल्याकडे नंबर्स असतात, वी मेजर इट अँड असं आपण म्हणतो बोल्डली वी कॅन पुट द नंबर्स फॉरवर्ड की आम्ही एवढं वॉटर सेव्ह करतोय, आम्ही एवढं एनर्जी सेव्ह करतोय. अँड इट इज ऑल. म्हणजे तुम्ही तुमच्या या कामामध्ये मेजरेबल पण तुम्ही तुमच्या क्लायंटला हे देतात की आम्ही एवढी एनर्जी हे करतोय, एवढं वॉटर सेव्ह करतोय. हे एक विशेष मला वाटलं. बरोबर? येस. ग्रेट. मला एक डेफिनेटली येस. ग्रेट. मला इथे एक विचारायचं आहे की आर्किटेक्ट म्हणलं की आता भरपूर लोक सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आर्किटेक्चर या गोष्टीमध्ये किंवा या व्यवसायामध्ये. तर याच्यामध्ये म्हणजे कॉम्पिटिशन पण तुम्हाला नक्कीच असू शकते किंवा असेल मोठ्या प्रमाणात. त्याचं नक्की प्रमाण मला माहित नाही, पण या कॉम्पिटिशन मध्ये तुमचं वेगळेपण उठून दिसण्यासाठी तुमची काही USP आहे का? काय सांगाल तुम्ही?
तर पहिले तर पीपल हु आर वर्किंग फॉर एन्व्हायरमेंट they can never be competitors. They Yes. are all complementers because Great. they are all working for a single cause. बरोबर. आणि yes, regarding the USP, I would mention one thing की मी थोडीशी स्ट्रॉंग हेडेड आहे. काही डिसाइड केलं तर ते करायलाच हवं आणि व्यवस्थित रीते. सो आय थिंक देर इज अ प्रॉब्लेम हिअर विथ परफेक्शन थोडंसं. I want things to be in the right ways only. So बरोबर. त्याच्यामुळे I think we have been going very good. And one very good USP that I'm carrying since many years now. म्हणजे आता मला आर्किटेक्ट होऊन 21 वर्ष झाले आणि ग्रीन आर्किटेक्चर प्रॅक्टिस करून अराउंड 18 इयर्स झाले. Wow. खूपच. I'm sorry. It is 15 years. Okay. Be Great. very precise. Great. 15 years झाले. Okay. सो 15 वर्षात असं झालेलं नाहीये सर की मी एखाद्या बिल्डरला फोन करून स्वतःला सेल करायची प्रयत्न केलेला आहे की मला काम द्या. There has been no incidents like this. Okay. We are having 100% referral clients. Wow. So if I'm working for a project, they are referring my name to people. So Wow. I think this is my USP. ग्रेट ग्रेट. खूपच छान. नक्कीच आम्ही व्यवसायामध्ये सुद्धा जेव्हा आपण काही उद्योजकांना ऑब्झर्व करत असतो की आम्ही ब्रँडिंग कन्सल्टन्सी पण करत असतो, त्याच्यामध्ये आम्ही नेहमी सांगतो की सगळ्यात उत्तम जाहिरात ही तीच जाहिरात की जो तुमचा एक क्लायंट नवीन क्लायंटला तुमचं नाव सांगेल, ती सगळ्यात उत्तम आणि खरी जाहिरात आहे. तर ते तुमच्या बाबतीत खरं होतंय. खूपच छान. लकी आहात तुम्ही या बाबतीत आणि ते पण तुमच्या प्रयत्नातनं आणि तुमच्या मेहनतीतनं तुम्ही झालेला आहात किंवा हे अचीव्ह करू शकलेला आहात. Absolutely. पुढचा प्रश्न असा मला विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या व्यवसायात तुम्ही अपडेटेड कसे राहतात? कारण टेक्नॉलॉजी एवढी बदलतीये, भरपूर दिवसेंदिवस काही गोष्टी येत आहेत मार्केटमध्ये. तुमच्या ह्याच्यात तुम्ही अपडेटेड कशा राहतात? Sir, if you are working for a project on site, तुम्ही डेफिनेटली अपडेट राहणार. तुम्ही काम बंद केलं की तुमचं अपडेशन बंद होतं. दॅट इज व्हॉट आय फील. इफ यू आर इन द मार्केट, यू आर अपडेटेड ऑलवेज. राईट. खूपच छान. As simple as that. And we are blessed with social media, so I'm not very active on social media definitely. पण जेवढं जिथून येतंय, so we get all the updates. And regarding the materials, in fact, yes, this is a very good question regarding the materials and new innovations that are coming for architectural stream. Sir, vendors have started contacting us since few years. ओके. तर ते आम्हाला मेल करतात, फोन करून त्यांचा प्रोडक्ट वगैरे इंट्रोड्यूस करतात. सो आय थिंक दॅट हेल्प्स अस फॉर द अपडेशन. नक्कीच नक्कीच. आणि इथे म्हणजे हा जो इंटरव्ह्यू आहे तो भरपूर उद्योजक पण बघतायत, नव्याने उद्योगात येणारी लोक पण बघतायत. तर त्यांच्यासाठी म्हणून मला तुमच्या अनुभवातनं त्यांना काहीतरी लर्निंग मिळेल असं एक वाटतं. ते म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवसायात येतात तेव्हा काही ना काही चॅलेंजेस तुमच्या वाटेत येतात. तर तुमच्या आयुष्यात असे कधी चॅलेंजेस आले का आणि ते तुम्ही कसे ओव्हरकम केले? सर, आय थिंक अ व्हेरी नीडेड क्वेश्चन फॉर एव्हरी एंटरप्रेनर. चॅलेंजेस रोजचे येतात आणि देर इज अ पॉइंट यू गेट यूज टू दॅट चॅलेंज, सो दॅट डझंट रिमेन अ चॅलेंज एनिमोर. माझ्या करिअरमध्ये खूप असे चॅलेंजेस आलेले आहेत. त्याच्यातले जे नवीन लोक आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की फक्त तुमचं टेक्निकल नॉलेज, तुमचे मार्केटिंग स्किल्स विल नॉट हेल्प. तुम्हाला सस्टेनेबलच व्हायला लागेल. द वे आय एम प्रॅक्टिसिंग सस्टेनेबिलिटी, आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन सस्टेनेबिलिटी बिफोर प्रॅक्टिसिंग इट. म्हणजे एन्व्हायरमेंट हा माझा फील्ड होता. मला सोशल व्हावं लागलं. आय हॅड टू टॉक टू पीपल, I had to connect to people, but I could not ignore economic. आणि इकॉनॉमिक्स आपण इग्नोर करूच शकत नाही आणि आपल्याला स्वतःची जाणीव पाहिजे. आपला व्हॉट एव्हर वर्क यू आर गिव्हिंग, यू शुड बी पेड फॉर इट इन द राईट रिस्पेक्टिव्ह सेन्स. जर त्याच्यात रिस्पेक्ट नसेल तर काम प्लीज करू नका. इट इज ऍज सिम्पल एज दॅट. बरोबर. अगदी सो बरोबर. बी सस्टेनेबल. वुमन एंटरप्रेनर म्हणून सुद्धा इथे काही म्हणजे महिला उद्योजकांसाठी काही सांगायचं आहे?
खास सर मी हे ना मेन विमेन बायफर्केशन मध्ये मानत नाही. करून They are nowhere different. By giving a title of women entrepreneur, you are actually creating a divide. असं मी सोसायटीला डेफिनेटली सांगू इच्छिते ओके. की every person is judged on their own capacity and quality. बरोबर. आणि इट इज नॉट लाईक दॅट की एक वुमेन आहे म्हणून तिला ऍडजस्टमेंट जास्त करायला लागतात, घरचं बघायला लागतं. नथिंग लाईक दॅट. इट इज हाऊ यू मॅनेज. दॅट्स इट. एक्झॅक्टली. ऍब्सोल्युटली. नक्कीच. आपण आपल्या समोर येणारे चॅलेंजेस कुठलेही असून देत, ते घरगुती लेवलला असून देत किंवा व्यावसायिक लेवलला असून देत, ते आपण मॅनेज कसे करतो आणि ओव्हरकम कसे करतो त्याच्यावरती सगळं पुढचं डिपेंड राहतं असं मला वाटतं. तुमच्या त्या उत्तरातनं ते ऍब्सोल्युटली आलं. मला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे तुमच्या आधीच्या एका उत्तरामध्ये त्याचं थोडंसं उत्तर आलेलंच आहे की तुमचे असंख्य सारे क्लायंट्स आहेत, त्यांच्या संपर्कात राहण्यात किंवा कस्टमर आणि तुम्ही याच्यात एक चांगलं रिलेशन तयार होण्यामध्ये तुम्ही काही ऍडव्हर्टाइजमेंट किंवा कसं तुम्ही त्यांच्या साठी काही मार्केटिंग म्हणा किंवा कसं तुम्ही त्यांच्यासाठी काही काम करतात, एक कस्टमर आणि तुमचा बिझनेस याचं रिलेशनशिप मॅनेजमेंट काय असतं? सो सर मी स्वतः प्रत्येक प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह असते. प्रोजेक्टचं कोणीही काही हँडल करू दे माझ्या स्टाफमध्ये, बट आय एम अपडेटेड. मला माहित असतं कुणाचं काय बोलणं झालं, काय ड्रॉइंग मध्ये अपडेट झालं. सो आय थिंक दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट आय एम अपडेटेड ऑन दॅट. आणि जेव्हा कुणी मला विचारतं त्याच्याबद्दल की याचं काय होतंय, सो आय एम अवेअर. आणि आय थिंक द क्लायंट हू इज लुकिंग फॉरवर्ड टू यू ॲज अ कन्सल्टंट अँड अन एक्सपर्ट is usually satisfied when the director of the company says की तिला हे थोडंसं चेंज पण माहिती आहे. अँड दॅट गिव्स देम अ डिफरंट कॉन्फिडन्स की सगळं होतंय, नीट चाललंय. आणि सेकंडली सर इथे मी हे पण एक ऍड करू इच्छिते की जेव्हा मी हे सगळं स्टार्ट केलं तेव्हा कॉमन क्वेश्चन मला रिअलाइज झाला, जो मला प्रत्येक बिल्डरकडे ऑफिसमध्ये एंट्री करताना किंवा निघताना यायचा, की इफ आय एम मेकिंग अ ग्रीन बिल्डिंग, व्हॉट इज द ऍडिशनल कॉस्ट टू इट. आणि हा इतका फ्रिक्वेंटली बँग होऊ लागला की मी म्हंटल की लेट अस टेक दिस एज अ चॅलेंज. सो मी डॉक्टरेट थिसिस म्हणून कॉस्ट इम्प्लिकेशन्स इन ग्रीन बिल्डिंग्स त्याच्यावर अख्खं रिसर्च केलं. आणि रिसर्च करून मला 5 वर्ष झालेले आहेत. And I'm glad to say की with the base of this research today इतके ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट्स माझे अकम्प्लिश झाले ज्याच्या कॉस्टवर त्यांचा काही इम्पॅक्ट झालेला नाहीये. नेगेटिव्ह कॉस्ट डेफिनेटली त्यांच्याकडे आलेले आहेत. नेगेटिव्ह कॉस्ट म्हणजे इट्स प्रॉफिट. अँड वेन एव्हर द वर्ड प्रॉफिट इज असोसिएटेड विथ एनी प्रोजेक्ट और एनी ऍक्टिव्हिटी, डेफिनेटली इट इंटरेस्ट द क्लायंट. अँड बस झालं, तुमचं काम संपलं तिकडेच. प्रॉफिट आलं की यू डोंट हॅव टू टॉक बियॉन्ड दॅट. नक्कीच नक्कीच. मला इथे तुमच्याशी गप्पा मारताना खूप म्हणजे मजा येते आणि तुम्ही जो अनुभव शेअर करताय त्याच्यातनं खूप शिकायला मिळतंय. नॉलेज आहे, लर्निंग पण आहे आणि इन्स्पिरेशन पण मिळतंय, हे नक्कीच आहे. मला इथे पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या या असंख्य जे प्रोजेक्ट्स केले त्या प्रोजेक्ट्समध्ये एखादा लक्षात राहण्यासारखा किंवा असा प्रोजेक्ट कुठला होता का की तिथे तुम्ही, म्हणजे आपण एन्व्हायरमेंट डे निमित्ताने बोलतो आहोत, तर कुठे तुम्ही जागा नव्हती पण तिथे पर्यावरणाला किंवा झाडांना किंवा अशा एका पॅचला तुम्ही जागा करून दिली आणि तो मेमोरेबल राहिला, असा कुठला क्षण किंवा एखादा प्रोजेक्ट सांगू शकाल का मला? तर खूप सारे आहेत प्रोजेक्ट्स, पण ऍब्सोल्युटली खूप सारे आहेत. माय एव्हरी प्रोजेक्ट बिकम्स अ मेमरी अँड आय वुड से इट्स अ ग्रीन लँडमार्क. सो त्याच्यात 2 प्रोजेक्ट्स असे आहेत जे डेफिनेटली आय कॅन नेव्हर फॉरगेट, कारण खूप मोठा चॅलेंज होता त्याच्यातला एक प्रोजेक्ट होता हिंदुस्तान युनिलिव्हर फॅक्टरीचा इन आसाम. सो रिचिंग द साईट वॉज अ टास्क. 3 दिवस तिकडे राहायचं आणि 2 दिवस ट्रॅव्हल मध्ये वन वे. सो टोटल 7 दिवसाचा साईट व्हिजिट असायचा. आणि तिकडे वॉटर टेबल वॉज व्हेरी हाय, कारण साईट वॉज इन द मिड ऑफ टी गार्डन्स. आणि तिकडे आम्हाला इतके चॅलेंजेस आलेले आहेत प्रोजेक्टमध्ये
कारण ग्रीन करायचं, हायेस्ट रेटिंग करायचं, अँड द क्लायंट इज अ प्रीमियम क्लायंट हु इज लुकिंग ओनली ॲट प्रीमियम रेटिंग. तुम्ही यांना हे सांगू नाही शकत की इथे हे कॉम्प्रोमाइज करा किंवा हे होऊ शकत नाही, नाहीतर तुमचं एक्सपर्टीज किंवा टॅलेंट फॉर अ टॉस. बरोबर. So the best part was when that particular project got certified with LEED. LEED is Leadership in Energy and Environment Design. This is one of the certification programs which is handled by US GBC, US Green Building Council. So Okay. world मध्ये त्याला भरपूर मान आहे, and we got a very good rating for that project. So तो Okay. एकदम लक्षात राहण्यासारखा प्रोजेक्ट आहे, and the Okay. project name also was very respected in the industry. नक्कीच. आणि दुसरं एक छानसं प्रोजेक्ट आहे विच इज अ विलेज प्रोजेक्ट, अ डिफरंट प्रोजेक्ट. इथे विलेजचे जे सरपंच होते आणि एनजीओ एक आहे, सो दॅट एनजीओ वॉज ऑलरेडी वर्किंग ऑन दॅट विलेज. अँड जेव्हा आम्हाला ते अप्रोच झाले की तुम्ही आम्हाला मदत करणार का, आम्हाला थोडंसं गाईड करा वगैरे, सो दिस प्रोजेक्ट स्टार्टेड अँड द लॉकडाऊन स्टार्टेड. सो एंटायर पॅन्डेमिक पिरियड मध्ये हा प्रोजेक्ट झालेला आहे. रिसेंटली इट इज सर्टिफाईड प्लॅटिनम विथ इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल, IGBCचा प्रोजेक्ट आहे. अँड अगेन अ प्रीमियम रेटेड प्रोजेक्ट आणि खूप छान झालेला आहे. सो आय हॅव गिवन यू टू ॲब्सोल्यूट व्हेरिड एक्झाम्पल्स, एक एकदम टॉप नॉच कॉर्पोरेट आणि एक विलेजचा. सो हे प्रोजेक्ट स्टेटस मला वाटतंय का दे आर ॲब्सोल्यूट इन द मेमरी फॉर एव्हर. नक्कीच, खूपच छान. मला इथे खास एक अजून पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे हा इंटरव्ह्यू जो आहे आपला, तो असंख्य लोक बघणार आहेत, ऐकतायत आता सुद्धा. पण अशा कुठल्या ग्राहकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा की त्यांना म्हणजे कुठे अडलेला एखादा ग्राहक आहे की मला एखादा माझी लँड आहे किंवा एखादा बिल्डर आहे की इथे अमुक अमुक गोष्ट आहे आणि मी तिथे अडलेलो आहे, तर मला अंशुल मॅमकडे जायला हवं, तर कुठल्या ग्राहकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला हवं, काय सांगाल? सो सर, जे पण डेव्हलपर आहेत त्यांना ग्रीन सर्टिफिकेशन मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना अँबिग्विटी आहे की काय करायचंय आम्हाला माहिती नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज गिव्हिंग इन्सेंटिव्ह ऑल्सो विथ ग्रीन बिल्डिंग. सर, त्यांना असं वाटत असेल की आमचं ग्रीन बिल्डिंगमुळे कॉस्ट वाढते का, आम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार की नाही मिळणार, किंवा काही कन्फ्युजन आहे, सो दे कॅन डेफिनेटली लुक फॉरवर्ड टू आस्क फॉर आवर सपोर्ट. Along with that, sir, we are into designing as well. So आम्ही जे बंगलोज वगैरे डिझाईन करतो, so they are all solar passive strategies based designs. So असं जर वाटलं कुणाला की they want a net zero kind of a project, so they can definitely look forward to talk to us. Most welcome. ग्रेट. आणि मला तुमच्या अचिव्हमेंट्स याच्याबद्दल म्हणजे बोलल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. तुम्ही म्हणजे आपण त्या दिवशी बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं म्हणजे भरपूर तुमचे अवॉर्ड्स होते, तर त्याच्यातल्या काही खास विशेष अवॉर्ड्स बद्दल सांगा आणि ते तुम्हाला का मिळाले? वेल, जेव्हा एक प्रोजेक्ट सर्टिफाय होतो अँड क्लायंटचा कॉल येतो किंवा भेटायला बोलवतात, चहा प्यायला बोलवतात, आय थिंक दॅट इज द बेस्ट अवॉर्ड दॅट ऑलवेज अकंपनीज अ प्रोजेक्ट. त्याच्यासोबत मला एक सांगायचं असं आहे का द सर्टिफिकेशन्स वी आर वर्किंग फॉर, म्हणजे आता IGBC झालं, लीड झालं, ग्रीहा झालं, हे खूप छान ऍस्पेक्ट आहे का हे सगळे रेटिंग एजन्सीज जे आहेत दे हॅव गिव्हन लॉट ऑफ रिस्पेक्ट टू मी फ्रॉम टाइम टू टाइम. दे हॅव रेकॉग्नाइज्ड माय वर्क आणि माझ्या टीमला पण मला पण त्यांनी खूपदा असे अवॉर्ड्स झाले, आपण म्हणतो एक्झम्पलरी परफॉर्मन्सेस, असे खूप सारे आपण म्हणतो अवॉर्ड्स देऊन आम्हाला सत्कार केलेला आहे. आणि रिसेंटली IGBC हॅज अवॉर्डेड IGBC फेलो टायटल विच इज आय थिंक व्हेरी प्रेस्टिजियस. मेढा म्हणून जी एजन्सी आहे, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटी, they have been awarding us with state level energy awards since 3 years. आणि along with that खूप सारे असे आहेत जे awards they come along. I think probably awards are not what we are looking at. Just doing good work helps and award follows.
नक्कीच. नाही, मुद्दाम हा खास प्रश्न इथे विचारला होता, कारण का आमचा ऑडियन्स आहे त्यांनाही कळतं, की अ, तुमचा जो प्रवास आहे त्याच्यातनं या ज्या आहेत ते म्हणजे नक्कीच ग्राहक आपला सॅटिस्फॅक्शन त्याला मिळणं आणि तो आपल्याला परत रिपीटेड क्लायंट देणं, हा सगळ्यात मोठा अचीव्हमेंटचा भाग आहे किंवा ऍब्सोल्युटली. अवॉर्ड्स आहे. पण याही गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत किंवा काही महत्त्वाच्या बॉडीजकडनं आपल्याला गौरवण्यात गेलं म्हणजे गौरवण्यात येतं. हे सुद्धा खूप मोठं हे असतं. म्हणून मी हा खास प्रश्न विचारला. मी आपल्या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येतोय. तर मला खास असं विचारायचं आहे, तुमच्या या सगळ्या बिझनेस जर्नीमधनं तुम्ही कुठला बिझनेस मंत्रा हा आमच्या ऑडियन्सला द्याल, की ज्याच्यातनं मगाशी जसं म्हटलं, जसं नव्याने उद्योगात येणारे आहेत, तेही त्याला इम्प्लिमेंट करू शकतील आणि त्यांचा व्यवसाय तुमच्यासारखाच यशस्वी बनवू शकतील. काय सांगाल? आणि या निमित्ताने मला असंही विचारायचं आहे, या अख्ख्या इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या म्हणजे या आपल्या माझ्याकडनं काही सांगायचं राहिलं असेल, तर तेही तुम्ही नक्की शेअर करा. त्यामुळे आमच्या ऑडियन्सला त्याच्या मधनं काहीतरी नॉलेज मिळेल. थँक्यू पराग सर. इनफॅक्ट बिझनेस मंत्रा तर मी असंच म्हणेल, गो ग्रीन, इट इज प्रॉफिटेबल. येस. कारण याच्यात अगेन माझा जो कॉन्सेप्ट आहे सस्टेनेबिलिटीचा तो येतोय आणि सिंगल हँडेडली विचार करू नका, होलिस्टिकली विचार करा आणि नथिंग कॅन स्टॉप यू फ्रॉम डुईंग व्हॉट यू वॉन्ट. I think this is the second mantra that I have been following. ग्रेट. So, yes, जे आपले नवीन एंटरप्रिनर्स आहे सगळ्यांना ऑल द बेस्ट. यू ऑल आर ब्लेस्ड अँड जर तुम्ही विचार केलेला आहे, तुमच्या मनात हा विचार आलेला आहे की आपल्याला हे करायचं आहे, दॅट मीन्स यू हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड हाफ द टास्क. आता विचार आलेला आहे, इम्प्लिमेंट करा. दॅट इज द ओनली थिंग. आपला इथे एकच प्रॉब्लेम असतो की आपण खूप विचार करतो, कामं करत नाही, इम्प्लिमेंट करत नाही. बरोबर. द मिनिट यू स्टार्ट इम्प्लिमेंटिंग, थिंग्स वर्क आउट. खरंय. आणि दुसरं सर, जसं तुम्ही म्हटला, आय वुड लाईक टू ऍड की इको सोल्युशन्स हा जो एक फर्म आहे, हे एक फॅमिली सारखंच आहे. आय हॅव ट्राईड टू इन्क्लूड मेनी पीपल. आपण त्यांना स्टाफ म्हणून म्हणतो किंवा एम्प्लॉई म्हणून म्हणतो. दे आर ऑल अ पार्ट ऑफ माय फॅमिली. करंटली वी हॅव ऑल गर्ल्स वर्किंग आणि मी कुणाला हे असं सांगतच नाही का हा मुलगा पाहिजे, मुलगी. इट इज नॉट मेन ऑर वुमेन हू आर वर्किंग फॉर यू. जर तो पर्सन केपेबल असेल तर तो आपली कपॅसिटी कुठे ना कुठे दाखवेल. बिईंग अ लेडी, जर मला काम करायचं असेल तर मी काम करत नाही, माय एंटायर फॅमिली वर्क्स फॉर इट. आणि हे मी खूप वर्ष झाले, part by part, I have been experiencing this. So for my women friends who wish to come into business, this is a small message for you all. की आपली फॅमिली आपली असते. प्लीज ट्रस्ट देम. त्यांच्याकडनं कामं करून घ्यायला बिलकुलच तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, बिकॉज यू आर वर्किंग फॉर देम ऍज वेल. आणि बिलीव्ह मी, दे आर द बेस्ट सपोर्ट यू कॅन एव्हर गेट. And I am really blessed to have a wonderful family. My parents, even my in-laws, my entire family, both ways have been equally supportive, and that is how probably I am where I am. Thank you so much. तर नक्कीच मॅडम, तुमच्या या इंटरव्ह्यू मधनं आम्हाला खूप इनपुट्स मिळाले आहेत. तुमचं पर्यावरणाला समोर ठेवून आणि त्याचं म्हणजे एखादी बिल्डिंग बांधली जाताना सुद्धा पर्यावरणाचं रक्षण कसं केलं जावं हे तुम्ही तुमच्या कामातनं बिल्डर्सना सांगतात आणि ग्रीन गो ग्रीन हा संदेश तुम्ही जो देतात तो अतिशय उत्तम आहे आणि नक्कीच पर्यावरणाचं यातून समतोल राखणारा असा तुमचा उपक्रम किंवा तुमचा जो व्यवसाय आहे तो आहे. मी आमचे हा जो इंटरव्ह्यू बघणारे तमाम ऑडियन्स आहे त्यांना सांगेन, या इंटरव्ह्यूच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये मॅडमच्या सगळ्या व्यवसायाची, त्यांचे इको सोल्युशन्स जो प्लॅटफॉर्म आहे, वेबसाईट आहे, त्याचे सगळे डिटेल्स आपण तिथे दिलेले आहेत. तर त्यांनी नक्की तिथे जाऊन मॅडमना कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांनी जो उपक्रम हातात घेतलेला आहे एन्व्हायरमेंट आणि त्यांचं एन्व्हायरमेंटचा समतोल राखून जी बिल्डिंग बांधणं किंवा याच्यासाठी जे मदत करतात, तर त्याला नक्कीच त्यांचा फायदा करून घ्यावा. मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला तुमचा व्हॅल्युएबल वेळ दिलात
संवाद साधला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू पराग सर. थँक्यू.